कोणालाही दुःख होऊ नये अशी मनोमन सदैव प्रार्थना ज्यांच्या मनात आहे अशा पंडितजींचा आज आपण वाढदिवस पुन्हा परत एकदा साजरा करत आहोत. हा वाढदिवस अत्यंत आपल्या पहिल्यापासून कट्ट्याचे एकदम जुन्यात जुने मित्र आहेत. आणि या कोणीतरी म्हटलंय की जेव्हा आभाळा एवढी माया आता कुठं दिसेना आणि जुनं सारं गेलं आता कोण कुणाला पुसना. हवा पाणी दगड माती, हवा पाणी दगड माती समजत तेच आहे ना, पण चव खाण्यापिण्याला पहिल्यासारखी ना पहिल्यासारखे. मित्रांनो, अपवाद या गोष्टीला आज आहे. आपल्यामध्ये पंडितजी सारखा एक सद्गुणी माणूस आहे. त्यांच्यासारखी वेगळं माणसे आम्हाला कुठेच दिसत नाही. इतक्या ताणतणावात हा माणूस काम करतो कसा, सदैव हसतो कसा. त्यांची नाद स्वरा बहुधा कदाचित आणि नाद तू अद्विक कदाचित असे म्हणत असतील, तुम कितने अच्छे हो, तुम कितने न्यारे हो, प्यारे प्यारे हो, ओ आबा मेरे आबा, ये जो बचपन है तूने संवारा है, तेरा ही सहारा है, ओ मेरे आबा, ओ मेरे आबा. सोसायटीच्या पाण्याचं नियोजन दुसरा पहिलं म्हणजे ते बघतात पूर्णपणे समर्पण असलं. त्यांची चिकाटी, त्यांची धडपड, त्यांच्या समन्वय साधण्याची हातोटी, मग काय म्हणावं. खरोखरच एवढी एनर्जी येते कुठून. त्यांच्यामुळे आपल्या इथं प्रेशर वाढलं आणि टँकरची संख्या कमी झाली. आता पूर्वी लोक म्हणायचे, मनोज कुमारच्या पिक्चरमध्ये गाणं, पाणी रे पाणी तेरा रूप कैसा, कभी टैंकर से आए तो टीएमसी भी एक जैसा. पानी रे पानी, इस एक्मे में रहने वाले ऐसे भी है जीते, पूरा पैसा टैंकर का भरते, ना मिले तो सवाल उठाते. तेरे एक ही घुट में मिलता जन्नत का राम. पानी रे पानी तेरा रूप कैसा. पंडितजी सच्चे भक्त आहेत स्वामी समर्थांचे. मन शांत ठेवते ही शक्ती त्यांच्या भक्तीची आहे. आत्मविश्वास वाढवते, आशा वाढवते भक्तांची. जागोजागी दिसून येतो त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांच्या वागण्या, करुणेत आणि कर्तव्यात दिसतो एक अनोखा बाणा, अनोखा बाणा. हे प्रभू, अशा या विभूतीचे आयुष्य शतायुष्य कर, सुखी कर, सुआरोग्यमय कर. धन्यवाद.